देविदास अंमलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त संविधान वाटप मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन। माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान संस्था आरटीआयचे जिल्हाध्यक्ष देविदास एस अंमलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त माहिती अधिकार जनजागृती संस्था व प्रीत बहुउद्देशीय संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 2 जुलै रोजी सकाळी 11 वाजता ज्ञान मंदिर बुद्ध विहार देवळाली कॅम्प नाशिक येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यानंतर नागरिकांमध्ये संविधान जागृतीसाठी संविधान पुस्तकांचे वितरण करण्यात आलं। तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिर देखील आयोजित करण्यात आलं। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय विश्वनाथ उर्फ तात्या काळे यांनी स्वीकारले। कार्यक्रमात संस्थापक सुभाष जाधव, महासचिव डॉक्टर अमोल भोळे, महाराष्ट्र पोलीस कार्याध्यक्ष ईश्वर ताथवडे, सचिव भास्कर साळवे, ठाणे जिल्हा संघटक कैलास जाधव आणि ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख रिसवाल माननीय गणेश कदम, डॉक्टर शरद बोडके, शशिकांत बोडके, डॉक्टर सुनील तेजाले, डॉक्टर संतोष रावलानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमास किलेश बोराडे, ईश्वर ताथवडे, सुभाष जाधव यांनी मनोगत व्यक्त केले। माननीय कृष्णा लोखंडे सर व माननीय पंडित कटारे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली आहे। कार्यक्रमाच्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य दैनंदिन बुद्ध वंदना संघ, बुद्ध विहार देवळाली कॅम्प, ज्ञान मंदिर विश्वस्त समिती देवळाली कॅम्प, तसेच संजय भालेराव, सजन काळे, राहुल जाधव, दीपक काळे, शशिकांत गायकवाड, त्र्यंबक जगताप, राजेंद्र यशवते सर, निवृत्ती गांगुर्डे, अविनाश घेगडमल, एच.टी. फुले, रामू बिरहाडे, भारत बुकाणे, शंकर पगारे, संतोष साळवे, राजू सातपुते, शाहू पवार यांचे विशेष सहकार्य लाभले। या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये संविधानाचे महत्त्व, माहिती अधिकार कायद्याची जाणीव आणि आरोग्यविषयक सजगता निर्माण झाली आहे। उपस्थितांनी उपक्रमाचे कौतुक करत संयोजकांचे विशेष अभिनंदन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश कटारे यांनी केले। माझा 62वा वाढदिवस साजरा होत असताना या वाढदिवसानिमित्त एक मी औचित्य साधलं आणि काही उपक्रम राबवायचे ठरवले। या उपक्रमात एक आरोग्य शिबिर मी ठेवायचं करण्याचं साध्य केलं आणि दुसरं लोकांपर्यंत संविधान कसं पोहोचेल, लोकांना कायदे कसे कळतील याबद्दल जनजागृती करायचा प्रयत्न केला। तसेच आज मी ज्या सर्व रोगनिदान शिबिर राबवत असताना मी ज्या सिव्हिल सर्जनांना इथं इन्व्हाइट केलं, आमंत्रित केलं होतं, ते आज येऊ शकले नाही। त्याचं कारण मला माहीत नाही, पण ज्यांच्या समोर मी मागणी केली होती, आजपर्यंत शिबिरं नित्यनेमाने चालत राहतात, होत असतात, पण त्यात गोळ्या औषधं वाटप केल्या जात नाहीत। असं असताना आपण मला सहकार्य करायचं। शासन हे गोरगरीब लोकांसाठीच गोळ्या औषधं हे देत असतं। मग मी शिबिर राबवत असताना या लोकांसाठी जर त्यांनी गोळ्या औषधं दिल्या नसतील किंवा द्यायचा विचार नसेल, त्यांनी काल नकार द्यायचा होता आणि माझी फसवणूक करायची नव्हती असं मला वाटतं। आणि शासनाला मी कळकळीची विनंती करतो, यापुढं जे काही शिबिरं होत असतील त्यांना गोळ्या औषधाचा मुबलक साठा द्यायचं त्यांनी मान्य करावा आणि पुरवठा करावा अशी मी विनंती करतो। आणि जिथं भ्रष्टाचार होत असेल तिथं हा अंमलीकर तिथं जा विचारल्याशिवाय राहणार नाही आणि जेवढं कडक शासन त्यांच्या विरोधात करता येईल तेवढं मी शासनाला विनंती करेल का त्यांच्या विरुद्ध कडक शासन करून त्यांना मला आणि जनतेला न्याय द्यायचा। माझी जनजागृती अभियान संस्था ही महाराष्ट्रभर देशभर काम करीत असते। त्या कामानिमित्त आम्ही सर्व दूर पोहोचलो। त्या उद्देशाने मला आजचा हा कार्यक्रम करावासा वाटला। आज तो संपूर्णत्वास येत आहे, त्याबद्दल ज्या लोकांनी मला सहकार्य केलं, ज्या विविध क्षेत्रातली मान्यवर प्रीत चॅरिटेबल संस्था यांनी मला सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो।
आणि इतर जमलेले माझे आप्त नातेवाईक, इतर प्रतिष्ठित देवळाली कॅम्पचे लोक, त्यांच्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. आज या नाशिक शहरामध्ये देवळाली कॅम्प येथे चे माहिती अधिकार संस्थेचे जिल्हा अध्यक्ष आंबेलकर साहेब हे अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी व छत्रपती फुले आंबेडकर चळवळीमध्ये गेली 20 वर्षापासून काम करत आहेत. त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज या शहरामध्ये इथं आरोग्य विभाग शिबिर आणि संविधान वाटपाचा जो कार्यक्रम केला आहे संघटनेच्या वतीनं, त्यांचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि संघटनेमध्ये असेच कार्यकर्ते भरीव काम करो व त्यांना उदंड आयुष्य राबो, एवढीच आमची इच्छा. आज आमचे मित्र देवीदास आंबेलकर यांचा हा 63वा वाढदिवस आहे. 62वा वाढदिवस आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच तथागत चरणी प्रार्थना करतो. त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त संविधान वाटप, आरोग्य शिबिर असे जे उपक्रम राबवले त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. असे कार्यक्रम होत राहो अशी मी इथं सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. आज देवीदास आंबेलकरजी माहिती अधिकार संघटनेतून त्यांनी जो उपक्रम राबवलेला आहे की कायद्याची माहिती ही जनजागृती होणं गरजेचं आहे, त्या अनुषंगाने संविधान वाटप केलेलं आहे जे तळागाळापर्यंत कायद्याची माहिती सर्वांना पोचावी. तसेच एक आरोग्य शिबिर त्यांनी राबवलेलं आहे. त्याचं कारणही तसंच आहे की आज मी 62 वर्ष पूर्ण निरोगीपणे केलेले आहेत आणि 63वे वर्ष मी पदार्पण करत आहे. पण आजच्या तारखेला भेसळयुक्त जे अन्नधान्य येतं आहे, तर त्या भेसळयुक्त अन्नधान्यामुळे अनेक नागरिकांना अनेक त्रास, आजार उद्भवतात आणि त्यामुळे आरोग्य स्थिर राहत नाही आहे, लोकांच्या जीवाला हानी पोचते. तेही कुठेतरी जनजागृती यातून सुद्धा उपस्थित केलेली आहे. आणि सुदैवाने म्हणजे आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे जे अन्न पुरवठा मंत्री आहेत, नाशिक जिल्ह्याचेच भुजबळ साहेब आहेत, तर भुजबळ साहेबांनी याकडे जातीने लक्ष घालावं अशी मी नक्कीच विनंती करतो आणि आंबेलकरांना दीर्घायुष्याची प्रार्थना करतो. आदरणीय DS आंबेलकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रीत बहुउद्देशीय संस्था तसेच माहिती अधिकार कायदा यांच्या विद्यमाने या ठिकाणी आज आपल्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. विविध प्रकारच्या आजारांवर या ठिकाणी रोगनिदान शिबिर आयोजित केलेलं असून सर्वांनी याचा फायदा घ्यायचा आहे. आणि आपल्या आंबेलकर साहेबांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे अनेक 25 ते 30 वर्षापासून ते देवळाली कॅम्पमध्ये एक सामाजिक क्षेत्रात अतिशय चांगल्या प्रकारे काम करीत असून गोरगरिबांना आणि वंचितांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आंबेलकर साहेबांना आमच्या बुद्धविहार वंदना संघाच्या वतीने मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटी जावं अशा त्यांना शुभकामना देतो. थांबतो. आमचे मार्गदर्शक आंबेडकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झाला. लोकशाही न्यूजवाले, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया आणि विविध क्षेत्रातील मान्यवर, देवळाली कॅम्प विश्वस्त समिती, देवळाली कॅम्प, ज्ञानमंदिर विहार या सर्वांच्या वतीनं मी आंबेडकर साहेबांच्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो. आणि या कमी वेळेत नियोजन केलेल्या कार्यक्रमाला एवढं मोठं स्वरूप आणणं हे म्हणजे काळ्या दगडावरची रेष आहे. आणि आंबेडकर साहेबांच्या वतीनं आणि आमच्या संपूर्ण देवळालीकरांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचे न्यूज चॅनलचे, प्रिंट मीडियाचे, सोशल मीडियाचे सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि यापुढील आंबेडकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांचं या अशाच पद्धतीने योगदान लावेल असं मी आपल्या सगळं आशा व्यक्त करतो. आपण दिलेल्या वेळ काढून दिलेल्या जो वेळ काढून दिला त्याच्यासाठी मी आंबेडकर साहेबांच्या वतीने आभार मानतो आणि धन्यवाद देतो. जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.